भारतीय फास्ट बॉलर झहीर खान आज मुंबईत निवृत्तीची घोषणा केली। यावेळी त्याच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी मेघा कुचिक यांनी। 2011 वर्ल्ड कपचा विजयाचा शिल्पकार आणि ज्याने 15 वर्ष भारतीय क्रिकेटची सेवा केली असा भारताचा स्पीड स्टार झहीर खान आपल्याबरोबर आहे। तिच्या यशस्वी करिअरबाबत आपण त्याच्याशीच बातचीत करूया। झहीर, 15 वर्षांचं करिअरकडे मागे वळून बघताना या रिटायरमेंट घेण्याच्या क्षणी काय भावना दाटून आलेल्या आहेत? फार चांगला सफर होता। जे करिअर गेलं सगळं त्याच्याकडे एक बघून चांगल्या ज्या मेमरीज होत्या त्या सगळ्या मित्रांबरोबर वगैरे आम्ही शेअर करत होतो आणि एक चांगला असा जर्नी होता आमचा। हा रिटायरमेंटचा निर्णय घ्यावा हे तू केव्हा डिसाईड केलास, याबाबत तू कुणाशी बोललास काय? हो, जेव्हा मी सीझनसाठी प्रिपेअर करत होतो डोमेस्टिक सीझनसाठी, तिकडेच कधीतरी मला असं वाटलं की थोडा विचार केला पाहिजे। आणि जेव्हा असं वाटलं तेव्हा मी घरच्यांशी बोललो, मित्रांशी बोललो, कोचेसशी बोललो। तोपर्यंत डिसिजन म्हणजे कुठेतरी असं वाटलेलं की हा टाईम आत्ताचा एक चांगला टाईम आहे रिटायर व्हायचा। 2011 वर्ल्ड कप हा तुझ्या करिअरमधला माइलस्टोन ठरलेला आहे, तुझ्यासाठी किती स्पेशल आहे? फार चांगलं होतं। इंडियन फॅन्सच्या समोर ऑलवेज विल स्टे ॲज अ गुड मेमरी। ऑस्ट्रेलियाविरुद्ध टेस्टमध्ये तू सर्वाधिक विकेट्स घेतलेला आहे, यामागचं रहस्य काय? आय विल ऑलवेज एन्जॉयड द चॅलेंज ऑन द फील्ड। आणि जेव्हा पण तुम्ही ग्राउंडवर उतरता तर ती एक जिद्द असती चांगलं करायची आणि टीमला विजय जिंकून द्यायची। ते ऑलवेज मोटिवेशन होती आणि आय एम ग्लॅड की थिंग्स ऑल दीज नंबर्स जस्ट हॅपन्ड इन द प्रोसेस। तुझी तुलना नेहमी वासिम अक्रमशी केली जायची, तू भारताचा वासिम अक्रमच होतास, मात्र तुला काय वाटतं इथून पुढे तुझी जागा घे असा कुठला बॉलर आहे? भरपूर चांगले बॉलर्स आहेत। आय होप आय सी लॉट ऑफ पोटेन्शियल इन उमेश ऑल्सो अँड आय होप ही रिचेस हिज पोटेन्शियल। तर हा होता झहीर खान याने जगातील सर्व बॅट्समनची भंबेरी उडवली। त्या झहीर खाननं आज रिटायरमेंट घोषित करत आपल्या चाहत्यांना भावुक केलंय। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेशसह मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।